गैरसमज म्हणजे मी पण पाहिला आहे सोसायटीमध्ये, की इंडियन नेव्हीमध्ये लवकर विचार करत नाहीत लोकं एंट्री करण्याचा. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं, की तुम्हाला शिपवरतीच राहावं लागतं वगैरे असं आहे. तर हे खरं आहे, की हा गैरसमज आहे? काय आहे नाही, नक्की? हा एक प्रकारे गैरसमज आहे. अच्छा, याच्यामध्ये असं आहे, की जे मर्चंट शिप आहे आणि अच्छा. इंडियन नेव्ही शिप आहे. हं. तर मर्चंट शिपमध्ये हे क्रायटेरिया आहे, की जे मर्चंट शिप असतात ते जे सेलिंग वगैरे जातात किंवा ते अदर कंट्रीला जातात. हं. तर ते आउट ऑफ इंडिया आहे. ओके. त्यांच्यामध्ये हं. त्यांचे जे प्रवास आहे ते आउट हं. ऑफ इंडिया आहे. हं. त्याच्यामध्ये असं मॅन्डेटरी आहे, की तुम्ही 180 डेज म्हणजे अल्मोस्ट 6 मंथ ओके. जर तुम्ही शिपमध्ये आहात हं. आणि तुम्ही आउट ऑफ इंडिया आहेत, हं. तर तुम्हाला इन्कम टॅक्स वगैरे द्यावा लागत नाही मर्चंट शिपमध्ये. ओके. आणि इंडियन नेव्हीची जी वॉरशिप आहे, हं. त्याच्यामध्ये असा कुठला प्रकार नाही, की तुम्ही एवढे दिवस सेलिंगला गेले पाहिजे तेवढे, असं काही मॅन्डेटरी नाहीये. काहीच नाही. आमचे जे एक्सरसाइजेस असतात ठरलेले, समजा हं. ते 1 वीक असतील किंवा हं. 2 वीक्स असतील, तर ते 10 ते 15 दिवस आम्ही सेलिंगमध्ये असतो. अच्छा. त्यानंतर आम्ही कुठल्या ना कुठल्या हार्बरमध्ये एंट्री करतो. ओके. तर मग ते कारवार असो किंवा कोची असो किंवा गोवा हार्बर असो, ओके. म्हणजे मुंबईतून सेलिंग केली आम्ही, हं. तर आम्ही कुठेतरी समजा आम्ही नॉर्थला गेलो, तर हं. आमच्याकडे पोरबंदर आहे हं. आणि त्याच्यानंतर ओखा आहे. तर ओके. ह्या ठिकाणी नेव्हीची शिप ही एंटर करणार, हं. त्याचं रिप्लेसमेंट होणार. त्याच्यामध्ये कुठले क्रूला काही कुठे सुट्टी वगैरे जायचं असेल ओके. किंवा कुठली सुट्टी गेलेले क्रू आमचे ऑन बोर्ड येणार असतील, हं. तर हे सगळं प्लॅनिंग प्रमाणे आम्ही करतो. अच्छा. आणि याच्यामध्ये असं कुठलंच मॅन्डेटरी नाहीये, की तुम्ही एवढे दिवस सेलिंग केली पाहिजे, ऑन बोर्ड शिप पाहिजे. असं हे काहीच एक नाहीये. गैरसमज आहे. हे अच्छा. मर्चंट शिपमध्ये असतो. हं. इंडियन नेव्हीच्या वॉरशिपमध्ये अशा प्रकारे काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवस. 15 दिवस सेलिंग. बरं. नाहीतर आम्हाला असं वाटायचं, की म्हणजे इंडियन नेव्ही म्हणजे म्हणजे तुम्ही महिनोन महिने शिपवरच.